चला तमाम जमलेल्या क्रीडा रसिकांचा, खेळाडूंचा आणि तसेच पाहुण्यांचा पुन्हा एकदा करीतो सहर्ष असं स्वागत। मॅचला होतीये सुरुवात। राम गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू मनोज जोरेनं मात्र फ्लिक केलाय, चेंडू थांबणार नाही, जाईल गोळीच्या वेगानं, 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार, चौकार। चला व्हॉलेंटियर आपण मैदानाचा सौफेर ताबा घ्यायचा आहे, कारण 2 रात्री जर पाहिलं ना तर जिथे जिथे चेंडू जायचा ना तिथून मात्र आमच्या व्हॉलेंटियर शोधून काढून आणायचं बॉल। नक्कीच इथे मात्र शरीरावरती आदत वय पैकी सुखीची पाहायला मिळते, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाही। नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक धाव एकवडली जाईल, एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत वर्णे टीमच्या 5 या आकड्यावरती। नक्कीच पहिलाच जर विचार केला मनोज जोरेनं रामचं स्वागत मात्र चौकारानं केलं, यावेळेस मात्र चेंडू शरीरावरती आदळतोय। नक्कीच इथे रनआउटची विकेट देखील पाहायला मिळते। आनंद बॅक टू डग आउट, ज्या आनंद मात्र पहिला दिवस अक्षरशः गाजवला ना तो मात्र इथे पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार होतोय। ठोक डीजे नक्कीच आता न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय। रोशनला आपण पाहू शकाल, नक्कीच रोशन देखील एक आडिटर फलंदाज आहे। पहिल्या दिवसात जर बॅटिंग बघितली तर यानं देखील अक्षरशः मैदान मात्र गाजवून सोडलाय आणि तोच आता स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल। आणि राम आपण पाहतोय कालच्या दिवसात मात्र काय गोलंदाजी त्याने केली आणि तोच आपण पाहतोय P1च्या पहिल्या षटकामध्ये आला, पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, परंतु तिथून कमबॅक करण्याचं काम मात्र या गोलंदाजानं केलंय। इथे मात्र आडवा बॅट न खेळायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही। नक्की चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, डॉट चेंडू येतोय। यावेळी पुन्हा एकदा आडवा बॅट ना फटका, परंतु इतकी ताकद नाही की फटका मात्र सीमा पार जाईल। एक धाव मात्र या चेंडूवरती देखील मिळेल, एका धावेनं धावफलकावरती वाढ होतीये, 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते वर्णे टीम। नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे, इथे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फायदा उचलता येत नाही खऱ्या अर्थानं। पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु तिथून मात्र कमबॅक केलं। इथे पुन्हा एकदा बॅटची कडा लागली, पश्चिमचा क्षेत्ररक्षक मात्र चप्पल पाहायला मिळतोय। षटक क्रमांक इथे पहिलं इथे संपुष्टात आलाय, धावफलकावरती धावा लागला जातील वर्णे टीमच्या। 1 बाद 7 धावा धावफलकावरती। नक्की 7 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल वर्णे टीमच्या। पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता मनोजच्या बॅट मधून, असं वाटलं होतं की या षटकामध्ये 15 ते 20 धावा मात्र कुठून काढतील, परंतु तिथून मात्र रामनं काय कमबॅक केलंय खऱ्या अर्थानं। न्यू गोलंदाज आपण पाहतोय सुनीलला आपण पाहू शकाल,
नक्कीच सुनील आलाय दुसऱ्या गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू आडवा बाट ना फटका फसलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे त्या दिशेनं. तोपर्यंत 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्यात. 2 धाब्यानं धावफलकावरती धावा लागला जातील. 9व्या आकड्यावरती जाऊन पोहोचते वर्णे टीम. नक्कीच इथे सुनीलचं स्वागत मात्र 2 धाव्याने केलंय. इथून मात्र मोठे फटके खेचावे लागतील कारण आशाची पट्टी टीम सुद्धा एक बलाढ्य टीम आहे. यावेळेस आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्यानं केली चुकी. चेंडू मात्र सीमा पार. षटकार 6 धाब्यांसाठी. बाट मधून षटकार आपण पाहिला. फटका फसला होता खऱ्या अर्थानं परंतु क्षेत्ररक्षकानं केलेली ती चुकी किती मागणी ठरेल येणारा वेळ आपल्याला दाखवून देईल. या वेळेस मात्र आडवा बाटनं केलायचा होता. इथे पंच दर्शवतायत स्वेर चेंडू अवांतर धाव मिळेल. या अवांतर धावेनं धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलंय 16 या आकड्यावरती. नक्कीच 16 धावा आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बाटनं खेळायचा प्रयत्न होता परंतु बाट आणि चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क झाला नाही. डॉट चेंडू आलाय. इथून खऱ्या अर्थाने कमबॅक केलाय सुनील या गोलंदाजानं. मनोज सारख्या फलंदाजाला मात्र इथे बांधून ठेवण्याचं काम केलंय कारण मनोज झोरे देखील एक आक्रमक खेळाडू आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बाटना फटका. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय आणि फेकी चुकीची पाहायला मिळते. या चुका खऱ्या अर्थानं आशाची पट्टी टीमला मागण्या पडतील दुसऱ्या इनिंग मध्ये कारण समोर जो फटका खेचला होता मनोज झोरेनं ती देखील जेलची संधी होती परंतु तो देखील षटकार आपण पाहिल्या आणि इथे देखील 1 धाव होती. तिथे 2 धावा मात्र पळून काढल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बाटनं खेचायचा होता परंतु चेंडू मात्र शरीरायष्टीवरती आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. एका धावेनं धावफलकावरती वाढ होती 19 या आकड्यावरती. दुसरं षटक खऱ्या अर्थानं प्रगती पथावरती आहे. दुसऱ्या षटकामध्ये मात्र आतापर्यंत जर पाहिला तर 11 धावा मात्र त्यानं खर्च केल्यात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या वेळेस आडवा बाटनं फटका खेचायचा होता. थोडासा सफल जरूर झाला होता परंतु बाट आणि चेंडूचा संपर्क पुन्हा एकदा होत नाही. डॉट चेंडू आला. इथे दुसऱ्या षटकाला मात्र पूर्ण विराम लागलाय. धावफलकावरती धाबा स्थिर आपण पाहतोय 19 या आकड्यावरती. जर षटकार हॅट्रिक मारली तर गणेश देशमुख यांच्याकडून 1000 रुपये आणि मच्छिंद्र वाघमारे यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. नक्कीच 3 षटकारांसाठी हे पारितोषिक खऱ्या अर्थानं लागलंय आणि शेवटचा षटक खऱ्या अर्थानं खेळपट्टीवरती आता आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय हेमंत. पहिला चेंडू स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय. 5वा चेंडू गल्लीमा टप्पा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू खऱ्या अर्थानं डॉट फेकलाय गोलंदाज हेमंतनं.
19 आकडा आपण पाहतोय आतापर्यंत पार केलाय उभरणे टीमनं. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बाटनं खेळायचा होता, परंतु बाट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाही खऱ्या अर्थानं. कारण मनोज झोरे सारखा फलंदाज आपण पाहतोय 2 चेंडू मात्र डॉट खेळलाय आतापर्यंत. नक्कीच इथून मोठे फटके खेचणं गरजेचं आहे आपल्या टीमसाठी, कारण गोलंदाज देखील वरने टीमचे आहेत, परंतु धावा सन्मानजनक स्कोर इथे उभारणं गरजेचं आहे. इथे पुन्हा एकदा आडवा बाटनं फटका खेचलाय. काऊ कॉर्नर रिजनचा क्षेत्ररक्षक येतोय, तिथे एक धाव होती, तिथे दुहेरी धाव संकेत कन्वर्ट केलाय. नक्कीच मनोज झोरे चपळ पाहायला मिळतोय. जसा कॉल दिला ना तसा नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज मात्र धावत सुटला आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धावेनं धाव फलक मात्र हालतय. 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते वरने टीम. नक्कीच इथे या चुका खऱ्या अर्थानं आशाची पट्टी टीम करते. काल देखील भरपूर चुका झाल्या, परंतु त्या चुका मात्र कुठेतरी कर्णधारांना टाळल्या आणि ती टीम मात्र टॉप 6 मध्ये जाऊन धडक मारली. आणि आज मात्र आपण पाहतोय या 2 टीम दरम्यान ही लढत पाहायला मिळते. एका साईडला वरने टीम आणि एका साईडला आपण पाहतोय आशाची पट्टी बी टीम. नक्कीच सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण आतापर्यंत 3 चेंडू फेकले त्या गोलंदाजांना, फक्त 2 धावा खर्च केल्यात. सुंदर गोलंदाजी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे हेमंत या गोलंदाजाची. यावेळेस आडवा बाटना फटका जवाब आहे. मिड विकेट क्लिअर केलाय. हा येतोय मनोजचा बाट मधून मोठा तडाखा 6 धावांसाठी षटकार. नक्की जर अजून एक षटकार मारला ना तर गणेश देशमुख दादांकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. ही संधी असेल खऱ्या अर्थानं. 27 आकडा गाठलाय आतापर्यंत. ही संधी असेल. इथे मात्र प्लॅट षटकार पाहतोय. काऊ कॉर्नर रिझन मात्र क्लिअर केले. लगातारचा दुसरा मोठा तडाखा मनोजच्या बाट मधून ठोक डीजे. धन्यवाद डीजे. जर अजून एक षटकार मारला ना तर गणेश देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 500 तर लागू झालेत, परंतु अजून एक मारला ना तर 1000 रुपये. नक्कीच इथे हेमंत वरती खऱ्या अर्थानं आक्रमण केलंय. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 33 या आकड्यावरती. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय गल्ली रिझन मध्ये हा फटका खेचला. 1 धाव कंप्लीट केल्या. दुसरीचा देखील कॉल आहे आणि दुसरी फेकी चुकीची पाहायला मिळाली आहे. इथे 2 धावा मात्र कंप्लीट. यस, तिसऱ्या धाब्याला मात्र रनआउट आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धाब्यानं धावफलकावरती धावा लागला जात आहेत. वरने टीमच्या 35 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. येणारे 18 चेंडू आणि 36 धावेची गरज आशाची पट्टी टीमला. तोपर्यंत देतोय डीजेला संधी. घेतली तर स्वप्नील देशमुख यांच्याकडून रोख 500 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच इथे पारितोषिकांची इथे खैरात पाहायला मिळते खऱ्या अर्थानं, कारण यजमान टीम खऱ्या अर्थानं आपण पाहतोय खेळत असताना वरने टीम स्वतः आयोजक खऱ्या अर्थानं आहेत. आणि खानाव टीम आपण
कानाव टीम, आपण जर आला असाल तर कृपया आयोजकांची संपर्क साधायचा आहे. इथे उपस्थिती नोंदवा लगेच, नाहीतर आयोजक इथे लगेच कारवाई करू शकतात. कारण पहिली मॅच आहे, तुम्ही अजूनही रिपोर्टिंग केली नाही. नानिवली टीम न मात्र इथे 7:30 वाजता इथे रिपोर्टिंग केली आहे. जर तुम्ही आला नाही ना तर नक्कीच आयोजक मात्र काय आहे तो निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवतील. नक्कीच पहिल्या दिवसात देखील बॅटर चला आशाची बटी टीम चला लगेच बॅटर पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित भव्य नाईट रजनी शृंखला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आमदार दमदार चषक खऱ्या अर्थानं 2025 चा थरार इथे रंगलं जातंय. आणि आपण पाहतोय पहिल्याच लढत पाहतोय वर्णाई वर्णे टीम आपण पाहतोय पहिल्याच दिवशी मात्र अक्षरशः धुमाकूळ घातला होता या ग्राउंड वरती. यजमान टीम आहे खऱ्या अर्थानं कानाकोपरा माहिती आहे या टीमला. कारण प्रत्येक दिवशी मात्र प्रॅक्टिस मात्र याच ग्राउंड वरती ते करत असतात आणि त्यांना कानाकोपरा देखील माहिती आहे. आणि ती टीम मात्र टॉप 6 मध्ये जाऊन धडक मारली. आणि कालच्या दिवसात जर पाहिली तर आशाची पट्टी बी टीम मात्र इथे अक्षरशः त्यानं खेळपट्टी गाजवून सोडली. गोलंदाजी धारदार खऱ्या अर्थाने केली. परंतु इथे वर्णाई वर्णे टीम न मात्र त्यांच्या अगेन्स्ट 35 धाबा इथे कुठून काढल्यात. येणारे 18 चेंडू आणि 36 धाब्याची गरज. नक्कीच आनंद देखील थोडीशी निराशादायक कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु गोलंदाजी देखील सुरेख करावी लागेल जर आपल्या टीमला विन करायचा असेल ना तर. टीम आपला एक प्लेयर येऊ शकतो का इथं. पहिला चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाबांतर धाव. नक्की स्वर चेंडू खराब सुरुवात पाहायला मिळते. इथे एक धाव मात्र बोनसच्या स्वरूपात खर्च करतोय गोलंदाज. 1 बाउन्स देखील इथे इशारा येतोय. नक्कीच पुन्हा एकदा जर अशा प्रकारचा चेंडू हाताळला ना तर नक्कीच खराब चेंडू त्याला दंडित केलं जाईल खऱ्या अर्थानं. इथे एक धाव आली बोनसच्या स्वरूपात. खातं खऱ्या अर्थानं ओपन झालंय आशाची पट्टी टीमचं. स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल राम. या वेळेस मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच नो चेंडू पाहायला मिळतोय. खराब चेंडू 1 बाउन्सची ताकीद दिली होती परंतु इथे यस थर्ड अंपायरचा कॉल दिला जातोय. यस नो चेंडू असेल. पंचांचा निर्णय अंतिम खऱ्या अर्थानं. पंच जर पाहिले तर गुंडगे गावचे समीरजी शिंदे साहेब आपण पाहतोय ज्यानं अनेक मैदान मात्र खऱ्या अर्थानं गाजवून सोडले. बराचसा अनुभव खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे आहे ते आपण पाहतोय. लेग पंच आणि आपण पाहतोय मेन पंच कृष्णा भवरे सर मॅन फ्रॉम चीच कांबला. त्यांना देखील बराचसा अनुभव आहे. या वेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू. नक्कीच इथे गोलंदाज करतो काय खऱ्या अर्थानं. एक्स्ट्राच्या धाव खऱ्या अर्थानं धावफलकावरती येत आहेत. 3 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. आतापर्यंत एकही चेंडू फेकला नाहीये आणि 3 धावा मात्र खराब याच्या स्वरूपात इथे खर्च केल्यात. आनंद फ्री हिट असेल या चेंडूवरती. इथे पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच आनंद आपण पाहतोय चांगला खेळाडू आहे खऱ्या अर्थानं. एक दर्जाचा गोल खेळाडू आहे परंतु त्याच्याकडून ही अपेक्षा नाहीये खऱ्या अर्थानं. 4 धावा मात्र इथे पाहायला मिळत आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपात. अजूनही एकही चेंडू झाला नाही आणि 4 धावा बोनस आपण पाहतो आशाची पट्टी टीमला मिळतोय.
इथे सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र कमबॅक केलंय. स्वतःवरती देखील नाराज होता परंतु तिथून कमबॅक केलंय. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे खऱ्या अर्थानं. मी अनेक वेळा या खेळाडूची गोलंदाजी पाहिली. कमबॅक कसं करायचं ना ते त्याला चांगलंच ठाऊक आहे खऱ्या अर्थानं. ज्यावेळेस हाडबा भाटना फटका खेचलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे त्या दिशेनं. एकच धाव मात्र येते. नक्कीच धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 5 या आकड्यावरती टीम आशाची पट्टी बी. तर खानाव टीमचा कर्णधार आणि नानिवली टीमचा कर्णधार कृपया टॉस साठी रिपोर्टिंग करा लगेच. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच आनंद थोडासा दिशाहीन भरकटतोय खऱ्या अर्थानं. लाईन आणि लेंथ त्याला मिळत नाही. पहिलाच चेंडू खराब, दुसरा देखील खराब, तिसरा देखील खराब पाहायला मिळाला आणि चौथा चेंडू सुरेख पाहायला मिळाला आणि 5वा चेंडू देखील खराब. आणि आता पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा आता डॉट चेंडू. या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. इथे पुन्हा एकदा बॅटची खालची एज लागली आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इथे डॉट चेंडू येतोय. चला दोन्ही टीमचा कर्णधार खानाव आणि त्याच्या विपक्षात असेल नानिवली टीम. आपण कृपया टॉस साठी रिपोर्टिंग करा लगेच. नानिवली टीमचा इथे उपस्थित आहे. इथे या वेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. जसा गुड लेंथ वरती चेंडू आदळला ना तसा मात्र बॅटरच्या नाकाला घासून मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. यशवंत पवार आपण पाहतोय विकेट किपर. चांगले त्यांच्याकडे देखील अनुभव आहे खऱ्या अर्थानं. ते डॉट चेंडू आलाय. यावेळेस दांडी 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 गुल. एका षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आहे. धावफलकावरती धाबा लागला जात आहेत. 6 या आकड्यावरती एक फलंदाज बाद आपण पाहतोय. सुरुवात मात्र खऱ्या अर्थानं खराब केली होती आनंद या गोलंदाजानं, पण तिथून स्वतःला खऱ्या अर्थानं सावरलं त्यानं आणि मात्र सुरेख गोलंदाजी केली. 6 धावा मात्र त्यानं खर्च केल्या आणि एक महत्वाचा विकेट त्याच्या नावावरती राहिलाय. आता दुसरा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. नवनाथ आपण पाहू शकाल. समीकरण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 30 धावेची गरज, म्हणजे प्रत्येकी षटका मागे 15चा इक्वेशन खऱ्या अर्थानं गाठावा लागेल आशाची पट्टी टीमला. जोपर्यंत राम हा खेळाडू खेळपट्टीवरती आहे ना, नक्कीच राम हा खेळाडू आहे ना, तोपर्यंत आशाची पट्टी बी टीम इथे या सामन्यात जिवंत राहील. कारण त्याच्यामध्ये ती धमक आहे, त्याच्या मनगटात देखील ताकद आहे की हा सामना कुठेही फिरवू शकतो. परंतु त्याची बॅट चालणं इथे गरजेचं आहे. तर न्यू गोलंदाज नवनाथ आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र क्षेत्ररक्षक देखील खुललंय खऱ्या अर्थानं. P1चं पहिलं षटक होतं आनंद हाताळलं, त्यामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. आता 38 सर्कलच्या बाहेर मात्र 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू मात्र फुल टॉस होता. पंचांकडे देखील दाद मागितली जाते आणि पंचांना ती फेटाळली. नक्कीच यस लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेनं धावफलक हालतय. 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आशाची पट्टी टीम.
इथे थोडासा धडपणाखाली खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते आशाची पट्टी टीम, कारण अजून कोणताही मोठा फटका आला नाही. जर एखादा मोठा फटका आला ना तर आशाची पट्टी टीम इथे थोडासा प्रेशर हटवायचं काम खऱ्या अर्थानं करेल. जो फटका येणार का यावेळेस सेलिब्रेशन कमी मिळालंय. मनोज जोरे आहे त्या ठिकाणी आणि कोणतीही चुकी केली नाही. धक्का क्रमांक दुसरा टोक डीजे. डीजे नक्कीच आमचे अनंत साहेब देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील आयोजकांतर्फे सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. नक्कीच कांड्रोली गावचा एक सितारा खऱ्या अर्थानं इथे उपस्थित झालाय. चला मॅचला सुरुवात करा. इथे नवनाथ वरती विश्वास दाखवलाय खऱ्या अर्थानं. दुसऱ्या षटकामध्ये आलाय आणि विकेट देखील त्याच्या नावावरती राहिली. इथे आडवा बाटना फटकाला जवाब पाहतोय समोरच्या दिशेनं. स्वीट ऑफ द साऊंड चेंडू सीमा पार 6 धावांसाठी येतो षटकार. ठोक डीजे डीजे नक्कीच इथे नवनाथ वरती मात्र आक्रमण केलंय, कारण पहिला चेंडू फुलटॉस होता परंतु त्याचा फायदा घेता आला नव्हता. दुसऱ्या चेंडूवरती विकेट त्यानं घेतली आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र आक्रमण पाहायला मिळालाय. 6 धावांसाठी षटकार आलाय. धावफलक मात्र हलतय. 13 आकड्यावरती जाऊन पोहोचते आशाची पट्टी टीम. नक्कीच इथून या फटक्यांची खऱ्या अर्थानं गरज आहे. यावेळेस आडव्या भाटनं पुन्हा एकदा खेचायचा होता परंतु उसळी मात्र थोडीशी कमी घेतली या चेंडूनं आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडू आलाय. नक्कीच जितके जितके डॉट चेंडू येतील ना तितका प्रेशर खऱ्या अर्थानं आशाची पट्टी टीम वरती राहील आणि एखादा फटका मात्र आशाची पट्टी टीम वरचा प्रेशर मात्र उडवण्याचा काम करेल. तो फटका मात्र आला बॅटरच्या बॅट मधून परंतु आता इथे डॉट चेंडू फेकलाय गोलंदाज नवनाथनं. इथे फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेनं आनंद आहे त्या दिशेनं कोणतीही चुकी करत नाही. एका धाब्याचा कॉल आणि दुसऱ्या धाब्याचा देखील कॉल होता परंतु इथे रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. धक्का क्रमांक तिसरा इथे डगआउटच्या रस्त्याला पाहायला मिळतोय आणि जर पाहिला तर डीजे धन्यवाद.
नक्कीच इथे दुसऱ्या षटकाला मात्र पूर्ण विराम लागलाय. धावफलकाचा जर विचार केला तर टीम आशाची पट्टी जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. अजूनही 6 चेंडू आणि 20 धावेची गरज. 6 चेंडू 20 धावा. नक्कीच या 20 धावा मात्र डिपेंड करणार का गोलंदाज आपण पाहतोय. रवीला पाहू शकाल. रवीच्या खांद्यावरती खऱ्या अर्थानं जिम्मेदारी सोपवली. कर्णधार आपण पाहतोय मनोज जोरे आणि रवीवरती विश्वास दाखवलाय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय किशोर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती रामला आपण पाहू शकाल. नक्कीच अजूनही राम मात्र या खेळपट्टीवरती खऱ्या अर्थानं तैनात आहे. परंतु या 6 चेंडू मागे 20 धावा मात्र कुठून काढायच्या आशाची पट्टी टीमला. इथे पहिला चेंडू कव्हर रिझन मध्ये फटका फसलाय परंतु शतरक्षक कोणताही नव्हता तिथे. 1 बाउन्स चौकार येतोय. पहिला चेंडू मात्र चौकारांसाठी. ठोक डीजे. नक्की चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र भव्य स्वागत केलंय गोलंदाजाचं. रवी गोलंदाजी ट्रॅक वरती. नक्कीच रवीवरती मात्र विश्वास दाखवलाय कर्णधारानं. ते विश्वासाला सारथी ठरणार का कारण पहिल्या चेंडूवरती मात्र कव्हर रिझन मध्ये फटका आलाय चौकारांसाठी. जुना बॉल असाय. नक्कीच तिसरं षटक खऱ्या अर्थानं मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. सामन्यामध्ये काय होणार काय बिघडणार खऱ्या अर्थानं हे पाहणं गरजेचं आहे. आणि वरनाई क्रिकेटचं आयोजित भव्य दिव्य नाईट रजनी शृंखला खऱ्या अर्थानं आमदार चषक 2025 पर्व दुसरे खऱ्या अर्थानं इथे आपण अनुभवता. इथे जगभर मात्र ही लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पूर्ण टीम खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. ज्यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच आव्हांतर धाव. इथे रवी मात्र थोडासा भरकटताना आपण पाहतोय. चौकार आल्यानंतर इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय. आव्हांतर धाव मात्र मिळतीये. एका धाब्यानं धावफलकावरती धावा लागला जातील. 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. इथे पुन्हा एकदा जागा बनून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडू आलाय. नक्की जसा जसा डॉट चेंडू येईल तसा तसा मात्र प्रेशर मात्र टीम आशाची पट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु एखादा फटका जर आला ना तर वरने टीम वरती प्रेशर निर्माण होईल. परंतु तो फटका येणार का खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम मात्र इथे संघर्ष करतायत खऱ्या अर्थानं प्रयत्न करताय. जर प्रयत्न जर सक्सेस झाले ना तर या स्पर्धेत अजून एक पाऊल पुढे तुम्ही टाकाल. नक्कीच यावेळी पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये फटका चांगला आहे खऱ्या अर्थानं परंतु प्रोटेक्शन देखील तैनात केलं होतं. आनंद त्या दिशेनं आहे. एकच धाव मात्र मिळते या चेंडूवरती. एका धाब्यानं धावफलकावरती धावा लागला जातील. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता मात्र 3 चेंडू आणि 14 धावेची गरज. 3 चेंडू 14 धावा. हा चेंडू मात्र खूप निर्णायक असेल खऱ्या अर्थानं वरने टीम साठी देखील आणि टीम आशाची पट्टी बी टीम यांना देखील. नक्कीच या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला ना तर मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळेल. यावेळेस आडवा बाटना फटका जवाब पाहतोय. मिड विकेट क्लिअर केलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय 7 धाब्यांसाठी. षटकार. ठोक डीजे. नक्कीच इथे षटकार आलाय. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं रोमांचकता भरली. रंग भरलाय खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये. आता मात्र
2 चेंडू आणि 8 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेस, कंपल्सरी ड्रेस या स्पर्धेचा नियम. नक्कीच 8 धावा बनणार का? या 8 धावा डिपेंड करणार का गोलंदाज रवी गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्राइक एंड वरती रामला आपण पाहू शकाल. मी अगोदरच म्हटलं होतं जोपर्यंत राम हा फलंदाज आहे ना तोपर्यंत आशाची पट्टी बी टीम या सामन्यात जिवंत राहील. आणि तेच करत असताना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना रामनं मात्र आपल्या मनगटाची ताकदीचा उपयोग केला आणि चेंडू मात्र 6 धाब्यांसाठी ठोकलाय. आता इथे धडपण खऱ्या अर्थानं पाहतोय वरने टीम वरती, कारण 2 चेंडू 8 धावसंख्येची गरज. या चेंडूवरती काय होणार, काय बिघडणार याच्यावरती देखील लक्ष लागणं गरजेचं आहे, कारण सामना देखील रोमांचकता पाहायला मिळते. आपण पाहतोय यजमान टीम वर्ण टीम इथे खेळत असताना आपण पाहतोय यावर पुन्हा एकदा आडवा भाटना काऊ कॉर्नर रिझन क्लिअर केले. अजून एक मोठा तडाखा रामच्या बाट मधून येतोय 6 धाब्यांसाठी षटकार. आता सामना मात्र खऱ्या अर्थानं खुला झालाय. आशाची पट्टी टीम आपण पाहतोय. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धाव संख्येची गरज. इथे मात्र कर्णधाराला इथे टेन्शन मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. मनोज झोरे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कर्णधार वर्ण टीमचा. आणि आपण पाहतोय आशाची पट्टी बी टीम आपण पाहतोय खेळत असताना आतापर्यंत जाऊन पोहोचली 34 या आकड्यावरती. आता मात्र 2 धाबा इथून जर काढल्या तर टीम आशाची पट्टी बी टीम इथे विजय होऊ शकते. परंतु या 2 धाबा डिफेन्स करणार का गोलंदाज रवी वाघमारे आपण पाहतोय, सॉरी रवी पवारला आपण पाहतोय. नक्कीच 1 चेंडू 2 धाब्याची गरज. जर 1 धाब आली तर सामना बरोबरी सुटेल, परंतु वर्ण टीम मात्र इथे विजय होईल, कारण सामना मात्र कंपल्सरी चेस आहे याची देखील नोंद घ्या. कंपल्सरी 2 धावा चेस करावा लागतील. मॅच स्टार्ट. इथे मात्र समोरच्या दिशेनं फटका मात्र आपण पाहतोय लाजवाब आणि फेकी चुकीची पाहायला मिळते. फेकी चुकीची पाहायला मिळते खऱ्या अर्थानं. सामना जिंकलाय आशाची पट्टी बी टीम न. हार्डलक टीम वरने आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आशाची पट्टी बी टीमला. चला चला दोन्ही टीम सेकंड करून घ्या. वर्ण टीम सेकंड करा. तर या पुढील मॅच आपण अनुभवणार आहोत. एका साइडला खानाव टीम आणि दुसऱ्या साइडला नानिवली टीम. इथे खानाव टीम न मात्र टॉस जिंकलाय आणि प्रथम